नमस्कार मंडळी, मी वैष्णवी. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्पाइस अँड स्माइल मराठी. तर आज आपण बनवणार आहोत बिना मैद्याची मठरी. त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी रवा. रव्याने खूप छान क्रिस्पी असं बनतं ते. त्यानंतर मी ओवा, मीठ, तूप घातलेलं आहे. ते छान सगळं एकजीव करून घ्यायचं. घट्ट असा गोळा बनवून बघायचा. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बनत असेल तर तुपाचं प्रमाण योग्य असं समजायचं. त्यामध्ये हळद आणि लाल तिखट पण मी घातलं होतं, पण ते मी दाखवायचं विसरून गेले. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा. तुम्ही त्यामध्ये कसुरी मेथी किंवा फ्रेश मेथीसुद्धा शॅलो फ्राय करून घालू शकता. त्यानंतर तो जो आपण गोळा बनवून घेतलेला आहे त्याला 15 ते 20 मिनटं रेस्ट द्यायची. तोपर्यंत आपण साठा बनवून घेऊया. 3 ते 4 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 ते 3 चमचे मी ते तूप घेतलेलं आहे. ते छान मिक्स करायचं. व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी बनवून घ्यायची. एक छोटासा गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घ्यायची. मीडियम, खूप जास्त जाडही नाही आणि खूप पातळही नाही. त्याच्यावर साठा लावून घ्यायचा. थोडंसं पीठ टाकायचं आणि व्हिडिओमध्ये मी जसं तुम्हाला फोल्ड करून दाखवलेलं आहे ना, तसं फोल्ड करायचं आणि 2 ते 3 वेळेला ही सेम प्रोसेस तुम्हाला रिपीट करायची आहे. तरच त्याला जास्तीत जास्त लेयर्स पडतील. त्यानंतर त्याला व्हर्टिकल शेपमध्ये कट करून घ्यायचे. ते मी इथे व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे. आणि मीडियम हॉट ऑइलमध्ये त्याला आपण छान असं क्रिस्पी होईपर्यंत, गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत. तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये बनवू शकता. मी इथे तुम्हाला 2 मेथड दाखवलेल्या आहेत. व्हर्टिकल शेपचे तयार आहेत. राऊंड शेपचं करण्यासाठी पहिली स्टेप आपल्याला सेम करायची आहे, पण फक्त फोल्ड करण्याऐवजी आपल्याला त्याला असं रोल करून छोटे छोटे भाग कापून घ्यायचे. त्यानंतर त्याला छान लाटून परत पहिल्यासारखंच फ्राय करून घ्यायचं आहे. तर खूप सोपं आहे, अजिबात अवघड वगैरे काहीच नाही. मी तुम्हाला इथे दाखवते की त्याला लेयर्स किती छान पडलेले आहेत. एकदा नक्की बनवून बघा. बिना मैद्याचं घरीच बनलेलं आहे. खूप टेस्टी बनतं. एकदा नक्की बनवून